श्लोक 202. श्रीराम मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. श्रीराम. गुज म्हणजे गुप्त गोष्ट. या शब्दांमध्ये खलबतं वगैरे अर्थ भरलेला नाही. सहसा कोणाला पटकन कळणार नाही अशी लाभदायक गोष्ट दुसऱ्याचं हित साधावं या कळकळीनं सांगणं याला गुज म्हणतात. संत हे श्रेष्ठ असतात. सर्वसामान्य माणसांना ज्ञान प्राप्त व्हावं, कल्याण त्यांचं साधावं या एकाच विचारानं ते प्रेरित झालेले असतात. पण सर्वसामान्य माणसाच्या स्वभावाचा अभ्यास केला तर असं आपल्या लक्षात येतं की कोणालाही उपदेशात्मक काही सांगितलं तर आवडत नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टी समर्थांनी स्वतःलाच सांगितल्या आहेत. आत्तापर्यंतच्या 200 श्लोकांमध्ये उपदेश करून झालेला आहे. साधना, संत संगती, उपासना, व्यायाम, आरोग्य या विविध विषयांवर चर्चा करून झालेली आहे. समर्थ म्हणतात, यातील सर्व बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगितल्या आहेत. नुसत्या ऐकण्यानं पुण्य लागतं हेही खरं आहे. पण आपल्याला त्या पुढची प्रगती साधायची असेल तर त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा लागतो. समर्थ म्हणतात, माहीत असणाऱ्या सर्व हिताच्या गोष्टी सांगून झाल्या आहेत आणि हे सर्व ज्ञान तुला प्राप्त झाले. पुढं ते म्हणतात, या बोधाचा परिणाम तुझ्या आचरणात दिसायला पाहिजे. त्यासाठी सातत्यानं श्रवण आणि मनन केलं पाहिजे. एकदा वाचलं किंवा ऐकलं म्हणजे मनाला बोध झाला असं होत नाही. उलट प्रयत्न केले नाहीत तर अधोगती होण्याची शक्यता जास्त असते. हे प्रयत्न अंतःकरणपूर्वक केले तरच त्याचा काही उपयोग होतो असं समर्थांना अपेक्षित आहे. कोणतीही अडचण आली तर सत्पुरुषांच्या संगतीत राहा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या सहज बोलण्यातून वागण्यातून पुढची वाटचाल सुलभ होईल. फक्त एक अडचण अशी की आधी खरा संत सापडणं कठीण. कारण सज्जनांचा सहवास अमोघ आणि लाभदायक असला तरी तो तितकाच अगम्य आणि दुर्लभ आहे. समाजामध्ये संतांचं प्रमाण अत्यल्प आहे. असा संत भेटला तर उत्तमच. त्याच्या संगतीची, सहवासाची ओढ धरायला पाहिजे. पण असा संत भेटला नाही म्हणून उपासना सोडणं हे काही योग्य नाही. कोणी एखाद्या व्यक्तीला संत मानून मेंढरासारखं त्याच्या मागं जाणं हेही योग्य नाही. त्याचा परिणाम योग्य होत नाही. नको ते गुणदोष अंगी लागतात. संत त्यांच्या ज्ञानाच्या पुस्तकाच्या रूपानं आपल्यात वावरत असतात. भागवताच्या रूपानं मी प्रत्यक्ष तुमच्यात आहे असं प्रत्यक्ष भगवंतानंच सांगितलेलं आहे. तसंच रामायण, गीता, दासबोध, गाथा यांनाच आदरणीय मानून वाचन आणि मनन या रूपानं त्यांच्या सहवासात राहावं म्हणजे संत संगतीचा आपल्याला अनुभव मिळेल. ग्रंथ जाणकार व्यक्तीनं लिहिलेले असल्यामुळं माणसासारखे त्यांच्या वर्तणुकीतून गैरसमज होण्याची शक्यता नाही. श्रद्धा, भक्ती टिकून राहते. प्रामाणिक प्रयत्न, मनाची निश्चयता यामुळं आपण आपली प्रगती साधू शकतो. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यज्ञ केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. श्रीराम.